नमस्कार. आज आपला महिला शक्ती संस्थेमार्फत जे लाईट बिल वितरणाचा कार्यक्रम आहे तो पार पडलेला आहे आणि आपण होळी सुद्धा इथे साजरी केलेली आहे. त्याच निमित्ताने होळी कशासाठी आपण साजरी करतो आणि त्या होळीचं महत्त्व काय आहे ते म्हणजे हिरण्यकश्यप नावाचा एक शत्रू असतो, राक्षस, आणि त्याच्या घरात एक भक्त प्रल्हाद म्हणून भक्त जन्माला येतो त्याच्या पोटी. आणि तो जेव्हा देवाचे नामस्मरण करत असतो त्यावेळेस विष्णू देवतेचं नाव घेतो. त्याला विष्णू देवतेचं नाव घेतलेलं सुद्धा चालत नसतं. त्याच्यावर तो खूप काही प्रक्रिया करून त्याला वाटतं की आपल्या मुलापासून आपण देवापासून त्याला वंचित करू. तो राक्षस पोळामध्ये आलेला आहे तर त्याला राक्षसाचंच ध्यान पाहिजे. त्यामुळे त्यांनी भक्त प्रल्हादाला खूप प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे होळी दहन त्यांनी एक पाहून काढलं की तो होळी दहनामध्ये आपण जर याला दहन केलं तर त्याच्याने तरी याचं मरण पावेल आणि देवाचं नामस्मरण बंद होईल आपल्या घरातनं. तर होळी दहनाला जेव्हा सांगितलं गेलं की भक्त प्रल्हादाला तू मांडीवर घेऊन त्याचं दहन कर, त्यावेळेस भक्त प्रल्हादाला फक्त विष्णू देवतेचं नामस्मरण करत होता. आणि त्यावेळेस होळी दहनामध्ये भक्त प्रल्हाद जेव्हा बसले तेव्हा ते विष्णू देवतेचं नामस्मरण करत होते. त्याच प्रकारे देवाज्ञा झाली आणि देवाज्ञेमध्ये सांगितलं गेले की भक्त प्रल्हाद हा देव विष्णू देवची प्रार्थना करत आहे. तर भक्त प्रल्हादाला न काही होता होळी मातेला सांगितलं गेलं की तू स्वतःचं दहन कर पण भक्ताला काही होऊ नको देऊ. त्यावेळेस होळीचं दहन होळीने स्वतः करून घेतलं आणि भक्त प्रल्हादांना सुखरूप वाचवलं. त्याचप्रमाणे होळी झाल्यानंतर